आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी आणि त्यामध्ये कार्यात्मक व्याकरण हा घटक बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी आहे अनिल दहाके आणि माझी शाळा आहे माहीम मोरी रोड, मनपा इंग्रजी शाळा. आणि आजचा आपला सुविचार आहे देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. आता बघा, आपण ईश्वराची सेवा कशा प्रकारे करतो बरं? देवपूजा करणे, अगरबत्ती लावणे, आरती करणे, हो की नाही? आपल्याला असं वाटतं की हीच आपली ईश्वर सेवा आहे. पण याही व्यतिरिक्त आपल्याला स्वामी विवेकानंद सांगतात की देशातील दारिद्र्य म्हणजे काय? जी गरिबी आहे व अज्ञान घालवणे म्हणजे ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना ज्ञान अजिबात नाही, अशा व्यक्तींना जर आपण ज्ञान दिले, त्यांना त्यांचं दारिद्र्य आपण जर दूर केलं, तर खऱ्या अर्थाने आपल्या हातून काय घडू शकतं? ईश्वराची सेवा घडू शकते, असं आपल्याला स्वामी विवेकानंद सांगतात. तर चला सुरू करूया आजचा पाठ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही या ठिकाणी फलकावरती दाखवणार आहे आणि त्या संबंधी तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोपऱ्यावरती जाऊन रेज हँड यावरती क्लिक करायचे आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर देण्यासाठी सोपे जाईल. चला, आता तुम्हाला जे काही दिसते आहे ना, ते तुम्हाला वाचायचे आहे. वाचा परत. आनंद पतंग उडवतो. आनंद पतंग उडवतो. पुढे. प्रतीक्षा रांगोळी काढते. त्यापुढे. मी अभ्यास करते. ओके, मी अभ्यास करते किंवा करते. बरं, तुम्ही हे आता जे वाचलं आहे ना, ते नेमकं काय आहे बरं? सांगता येईल? शब्द दिसताय तुम्हाला? फक्त शब्द आहेत का अक्षर आहेत? शब्द आहेत. अच्छा, की वाक्य आहेत? वाक्य. अगदी बरोबर. हे तुम्ही आता जी वाचली आहे ती आहे वाक्य. आता मला सांगा, इथे काय दिसते आहे तुम्हाला? सर, काहीतरी सर्कल सारखं दिसत आहे. सर्कल. अच्छा, सर्कलला काय म्हणतात मराठीत? गोल. वर्तुळ. अच्छा, गोल किंवा वर्तुळ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. अच्छा, ठीक आहे. बरं, मला आता सांगा बरं, इथे काय दिसते? गोल आकाराचे 4 भाग केलेले आहेत. बरोबर. आता जो अगोदर तुम्ही गोल बघितला, तर या गोलापेक्षा या गोलामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आहे? या गोलामध्ये तुम्हाला या गोलाचे 4 भाग केलेले दिसत आहेत. अगदी बरोबर. मग ज्याप्रमाणे आपण अगोदर वाक्य वाचली आहेत, तर त्या वाक्यांची सुद्धा काय पडतात? भाग पडतात. तर आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा यामधील घटक बघणार आहोत, कार्यात्मक व्याकरण, आणि उपघटक बघणार आहोत, वाक्याचे भाग. काय आहे उपघटक आजचा आपला? वाक्याचे भाग. आता वाक्याचे भाग हे कशी करतात ही आपल्याला आज बघायचे आहे. चला, वाक्याचे भाग कसे करतात हे आपल्याला इथे कशा प्रकारे करतात हे आपण जाणून घेऊया. वाक्यामध्ये कोणाविषयी काहीतरी माहिती सांगितली जाते, यावरून वाक्याचे 2 भाग पडतात. बघा, काय सांगितले? वाक्याचे भाग कशी पडतात की वाक्यामध्ये आपण नेहमी वाक्य बोलत असतो किंवा लिहित असतो, तर त्यामध्ये काय होतं की आपण कुठल्या ना कुठल्या वस्तू, व्यक्ती किंवा काल्पनिक वस्तू असेल, कुठली तरी वस्तू असेल, व्यक्ती असेल, याबद्दल जेव्हा आपण सांगतो, लिहितो, तर त्या वाक्यामध्ये कोणा आणि कोणाविषयी तरी त्या ठिकाणी माहिती दिलेली असते.
मग ती जी माहिती सांगितली जाते ना, तर त्यावरून वाक्याचे किती भाग पडतात? किती भाग 2 भाग. पडतात? 2 भाग पडतात. अगदी बरोबर, लक्षात असू दे. मग वाक्याचे भाग कोणकोणते आहे वाचा बरं. उद्देश्य, विधेय, हा. तर वाक्याचे त्या याच्यानुसार म्हणजे वाक्यात जी माहिती दिलेली असेल त्याच्यानुसार वाक्याचे 2 भाग पडतात. पहिला म्हणजे उद्देश्य. कोणता? उद्देश्य. हा. आणि दुसरा म्हणजे विधेय. दुसरा म्हणजे विधेय. विधेय. बरोबर. लक्षात असू द्या, वाक्याचे 2 भाग पडतात. पहिला म्हणजे उद्देश्य आणि दुसरा म्हणजे विधेय. तुम्ही ऐकली आहेत का बरं अशी नावं अगोदर, उद्देश्य आणि विधेय? नाही. नाही. तर चला आज आपण शिकूया वाक्याचे ही 2 भाग, उद्देश्य आणि विधेय. चला अगोदर आपण बघूया उद्देश्य म्हणजे काय. तर उद्देश्य म्हणजे काय बघा, वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश्य असे म्हणतात. बघा, वाक्य आपण सांगतो ना, लिहितो ना, तर त्यावेळेस ज्याच्या विषयी आपण माहिती सांगतो किंवा सांगितली जाते त्याला उद्देश्य असे म्हणतात. कशाला म्हणतात उद्देश्य? वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश्य असे म्हणतात. बरोबर. वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते. लक्षात असू द्या, आपण फक्त काय लक्षात ठेवायचं, आपण वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्याला उद्देशाची व्याख्या जर विचारली ना, तर सांगताना आपण लक्षात ठेवायचं फक्त ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते. कसं लक्षात ठेवणार? ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते, बस. म्हणजे वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात. मग याचं उदाहरण आपण बघूया. बघा, उदाहरणार्थ बघा, वाचा बरं वाक्य काय आहे. पूर्वा दररोज अभ्यास करते. पूर्वा दररोज अभ्यास करते. बरं, वाक्यामध्ये काय वाटतंय बरं तुम्हाला? पुन्हा विषयी माहिती सांगितली बरं. पूर्वा. अगदी बरोबर. तर वाक्यामध्ये पुन्हा विषयी माहिती सांगितली आहे, तर पूर्वाविषयी माहिती सांगितली आहे. म्हणजे या वाक्यातील उद्देश काय असणार बरं? पूर्वा. वाक्यातील उद्देश असणार आहे तर पूर्वा. अगदी बरोबर. वाक्यातील उद्देश असणार आहे पूर्वा. पूर्वा ही काय आहे वाक्यातील उद्देश? ही काय आहे वाक्यातील उद्देश्य. उद्देश. अगदी बरोबर. आता हे वाक्य वाचा बरं. संकेत खूप छान चित्र काढतो. संकेत खूप छान चित्र काढतो. बर, कुणाविषयी माहिती सांगितली आहे बरं? संकेत. संकेत विषयी माहिती सांगितली. काय माहिती सांगितली आहे? खूप छान चित्र काढतो. बरोबर, खूप छान चित्र काढतो. मग ज्याच्या विषयी माहिती सांगितली आहे तो म्हणजेच तर तिथे काय आहे बरं उद्देश? संकेत. शाबास, खूप छान. संकेत आहे या वाक्यातील उद्देश. संकेत आहे या वाक्यातील उद्देश. आता आपण बघूया की उद्देश कसा शोधायचा. वाक्यातील उद्देश हा कसा शोधला जातो? वाचा, काय बरं, कसा शोधला जातो? वाचा. क्रियेला कोणी असा प्रश्न विचारला की त्याचे उत्तर हे उद्देश्य असते. अगदी बरोबर. बघा, वाक्यातील क्रियेला म्हणजे वाक्यात जी काही क्रिया असेल, जी काही घटना असेल, तर त्या क्रियेला
म्हणजे त्या क्रियेला आपण जर प्रश्न विचारला कोणता, कोण आणि कोणी, म्हणजे करणारा कोण आहे, कोणी केले, असा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर आपल्याला काय मिळते, उद्देश मिळते. काय मिळते, उद्देश. उदाहरण आपण बघूया कसा शोधला जातो. इथे बघा काय उदाहरण साक्षी आहे पहिलं. साक्षी खूप सुंदर गाते. साक्षी खूप सुंदर गाते. पहिल्या वाक्यातील तुम्हाला मला सांगा क्रिया काय आहे बरं, वाक्यात क्रिया काय आहे. अं, गाणे, क्रिया क्रिया म्हणजे गाणे, बरोबर आहे. गाण्याची क्रिया होते. साक्षी खूप सुंदर गाते, म्हणजे गाते हा शब्द काय आहे, वाक्यातील क्रिया आहे. काय आहे, क्रिया. क्रिया प्रश्न विचारा बरोबर, गाणारी कोण, साक्षी. गाणारी कोण, साक्षी. अगदी बरोबर. मग साक्षी हे काय झालं, वाक्यातील उद्देश. उद्देश. साक्षी काय आहे, वाक्यातील उद्देश. अशा प्रकारे आपल्याला उद्देश शोधता येतो. खूप छान. बर, आता खालील उदाहरण वाचा बरं पुन्हा. काल मी शाळेत न आल्याने बाईंनी मला शिक्षा दिली. बरोबर. मग आता हे खूप मोठं वाक्य झालं, याच्यामध्ये उद्देश कसा शोधायचा बरं, याच्यातली क्रिया कोणती, आल्याने आणि दिली. आल्याने. अच्छा, नाही, क्रिया आहे. क्रिया म्हणजे काहीतरी घडतं आहे. काय घडतं आहे बरं, शिक्षा. शिक्षा. अगदी बरोबर. म्हणजे शिक्षा देण्याची क्रिया या ठिकाणी घडते, तर याला आपण प्रश्न विचारणार. शिक्षा देणारी कोण, बाई. बाई. म्हणजे बाईंनी शिक्षा दिली, म्हणजे वाक्यातील बाई काय झालंय मग, उद्देश. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान उत्तर. बाईंनी काय झालं, या वाक्यातील उद्देश झालं. पण आता हे वाक्य बघा, आपण अगोदरची जी वाक्य बघितली त्यामध्ये उद्देश सहसा कुठे आला आहे, वाक्याच्या बरोबर सुरुवातीलाच, वाक्याच्या सुरुवातीला असते. पण काही काही ठिकाणी वाक्याच्या मध्ये पण असते. पण आपण आता ह्या वाक्याला थोडस वेगळं करून वाचूया, म्हणजे अर्थपूर्ण होते की नाही ते बघूया. आता बाईंनी हा शब्द आपण अगोदर घेऊ. काय करू, अगोदर घेऊ. म्हणजे जिथे प्रथम क्रमांक आपण जसं उद्देश हा पहिल्या स्थानाला असतो, तशाप्रमाणे आपण यातील उद्देश पण घेऊन याला पडताळून बघूया. आता बघा, वाक्य जे आहे आपल्या समोर ते असे आहे की काल मी शाळेत न आल्याने बाईंनी मला शिक्षा दिली. बरोबर. आता आपण बाईंनी हा शब्द अगोदर घेऊ. बाईंनी काल मी शाळेत न आल्याने मला शिक्षा दिली. बघा, होतंय की नाही अर्थपूर्ण वाक्य, हो होतंय. म्हणून बाईंनी हे जे आहे तर हे उद्देश या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात असू द्यायचं की आपल्याला प्रश्न विचारायचा आहे कशाला, क्रियेला. क्रियेला आपल्याला जर सहज वाक्यामध्ये कळत नसेल की आता हे या ठिकाणी प्रथम क्रमांकाला आपल्याला दिसत नाही की काल हा शब्द तर वेगळा आहे, कालदर्शक शब्द आहे, वेळदर्शक शब्द आहे, तर मग आपण या ठिकाणी काल हा शब्द उद्देश म्हणून सांगू शकत नाही. तर इथे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वाक्यातील जी क्रिया आहे त्या क्रियेला प्रश्न विचारावा लागेल. काय विचारावं लागेल, क्रियेला विचारायला लागेल. ओके. आता या ठिकाणी आपलं उद्देश हा भाग संपला. आता सुरू होतोय दुसरा प्रकार, तो म्हणजेच विधेय. दुसऱ्या वाक्याचा दुसरा भाग कोणता आहे, तर विधेय हा आहे वाक्याचा दुसरा भाग. आता विधेय कसं ओळखायचे, वाक्यातील विधेय हा भाग कसा ओळखला जातो, तर वाक्यात उद्देशाविषयी माहिती सांगितली त्याला विधेय असे म्हणतात. वाक्यात उद्देशाविषयी माहिती सांगितली जाते त्याला विधेय असे म्हणतात. बरं मला सांगा, उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते. बरोबर.
वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली तो म्हणजे उद्देश. पण इथे काय आहे की वाक्यात उद्देशाविषयी म्हणजे जो उद्देश आहे त्याच्याविषयी जी अधिकची माहिती सांगितली जाते त्याला विधेय असे म्हणतात. आता वाक्य बघूया, उदाहरणार्थ बघूया विधेयचं. उदाहरणार्थ आहे अनिकेत खूप छान क्रिकेट खेळतो. काय आहे उदाहरण? अनिकेत खूप छान क्रिकेट खेळतो. अनिकेत. बरोबर. आता मला सांगा इथे तुम्ही सहज उद्देश ओळखू शकता. काय आहे बरं उद्देश? अनिकेत अनिकेत. वाक्यातील क्रिया कोणती आहे तुम्हाला सांगता येईल? खेळतो. खेळतो, बरोबर आहे. मग याला आपण प्रश्न विचारणार. खेळतो या शब्दाला आपण काय विचारणार? प्रश्न विचारणार. खेळणारा कोण? अनिकेत. अनिकेत. म्हणून अनिकेत हा शब्द वाक्यातील काय आहे? उद्देश. उद्देश. वाक्यातील आहे उद्देश. चालेल. पण आता ह्या उद्देशाविषयी आपल्याला काय शोधायचं आहे? वाक्यातील विधेय. विधी. खूप छान. तर विधेय शोधण्यासाठी आपण उद्देशाविषयी अधिकची माहिती काय सांगितली आहे बरं वाक्यामध्ये? उद्देशाविषयी अनिकेतविषयी काय सांगितले आहे? खेळतो. खेळतो. फक्त खेळतो. काय खेळतो? क्रिकेट. क्रिकेट. बघा अनिकेत जेव्हा आपण उद्देश शोधतो ना, शोधल्यानंतर वाक्यामध्ये जो उरलेला पूर्ण भाग आहे तो म्हणजे अनिकेत विषयी माहिती देणारा भाग आहे. म्हणून वाक्यातील जो उर्वरित भाग आहे पूर्ण इथून तर खेळतो पर्यंत, खूप छान क्रिकेट खेळतो, हा झाला वाक्याचा विधेय. विधेय भाग. हा झाला वाक्यातील विधेय भाग. कळले? समजले तुम्हाला? हो. हा, म्हणजे आपण एकदा का उद्देश वाक्यातील शोधला तर उरलेला भाग हा वाक्यातील काय असतंय? विधेय असते. काय असते? विधेय असते. आता लक्षात असेल ना? हो. हा, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी. पुढचं उदाहरण बघितल्यानंतर आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ बाबांनी नवीन टीव्ही आणला. बाबांनी नवीन टीव्ही आणला. यामध्ये उद्देश सांगा बरं मला. बाबांनी उद्देश नवीन पासून आणला पर्यंत विधेय. अगदी बरोबर. खूप छान. अतिशय सुंदर उत्तर. बाबांनी हा शब्द आहे वाक्यातील उद्देश आणि उरलेला जो भाग आहे तो म्हणजे वाक्यातील विधेय भाग. हा झाला वाक्यातील विधेय भाग. अतिशय सुंदर. खूप छान. शाबास. आता लक्षात असू द्या की आपण उद्देश आणि विधेय कशाला म्हणतो. आता याच्यावरून व्याख्या तर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी समजेल की वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते, ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते तो म्हणजे उद्देश. हेलो सर. बोला. आपका आवाज नहीं आ रहा है. हेलो. ओके. हॅलो सर, येतोय आवाज येतोय व्यवस्थित. तर बाबांनी नवीन टीव्ही आणला. यामध्ये आपण काय शोधलं? आणणारा कोण? आणणारा कोण? बाबा. म्हणजे बाबा झाले उद्देश. म्हणजे ज्याच्याविषयी आपण माहिती दिली तो म्हणजे उद्देश आणि उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते ते म्हणजे विधेय. आलं लक्षात? हो. ठीक. तर आता या व्यतिरिक्त उद्देश आणि विधेय यामध्ये थोडासा फरक वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे उद्देश विस्तार. तो म्हणजे काय? उद्देश विस्तार. याला आपण थोडं समजून घेऊया. आता पहिलं वाक्य वाचा बरं. सर्व मुले अभ्यास करतात. सर्व मुले अभ्यास करतात. आता इथे सर्व मुले अभ्यास करतात. करणार कोण बरं? सर्व मुले. प्रश्न विचार. अभ्यास करणारे. क्रिया काय आहे वाक्यातील? करतात. वाक्यातील
अभ्यास करतात. क्रिया आहे अभ्यास. बरोबर आहे. मग अभ्यास करणार कोण? मुले. फक्त मुले आहेत का? सर्व मुले. सर्व मुले. बघा इथे वाक्याला म्हणजे या उद्देशामध्ये आपल्याला अधिकचे शब्द दिसून येत आहेत. बरोबर की नाही? म्हणजे मुले या शब्दाला लागून एक शब्द आहे म्हणजे सर्व मुले. हो की नाही? एक मुलगा नव्हे तर सर्व मुले. म्हणून इथे आपण काय करणार? या वाक्यातील उद्देश कोणता सांगणार मग? उद्देश विस्तार. उद्देश काय सांगता येईल मग? सर्व मुले. या वाक्यातील उद्देश काय असणार? सर्व मुले. म्हणजे इथे उद्देशामध्ये किती शब्द आले आहेत? 2. 2 शब्द. म्हणजे एकापेक्षा जास्त जर शब्द आपल्याला उद्देशामध्ये दिसले तर तो झाला उद्देश विस्तार. आता पुढचं उदाहरण वाचा बरं. अभ्यास करतात. हत्तीचे कान. हत्तीचे कान सुपासारखे असतात. मोठे असतात. बरोबर आहे. आता इथे क्रिया आहे बघा. क्रिया वाक्यातील मोठे. बरोबर आहे. सुपासारखे मोठे असतात. हो की नाही? आपण जे सांगितले ते काय आहे? सुपासारखे मोठे असतात. बरं याला प्रश्न विचारा. सुपासारखे मोठे कोण? हत्तीचे कान. अगदी बरोबर. सुपासारखे मोठे कोण आहेत? तर हत्तीचे कान. मग या वाक्यातील उद्देश कोणता? हत्तीचे कान. अगदी बरोबर. हत्तीचे कान काय असेल या ठिकाणी? उद्देश असणार आहे. पुढचं वाक्य वाचा बघू. माझी बहीण खूप हुशार आहे. बरोबर. खूप हुशार आहे. हो की नाही? तर मला सांगा आता या वाक्यामध्ये हुशार आहे. हुशार कोण बरं? बहीण. कुणाची? माझी. ओके. तू पण हुशार आहे ना? हो. हा, खूप छान उत्तर देतेस. तर माझी बहीण खूप हुशार आहे. यामध्ये माझी बहीण हे काय झालं वाक्यातील? उद्देश. खूप छान. तर अशा प्रकारे आपण ध्येय आणि उद्देश हे या ठिकाणी समजून घेतले. समजले सर्वांना? हो. कळले ना? अच्छा, ठीक आहे. तर आपण आता बघूयात की आपल्याला जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यामध्ये व्हिडिओ सोडून करताय काही? त्यामध्ये आपल्याला जी काही नमुना प्रश्न विचारले जातात ती नमुना प्रश्न आपण आता बघणार आहोत. बघा नमुना प्रश्न 1. तर नमुना प्रश्न 1 काय सांगतो आहे आपल्याला? खालील वाक्यातील उद्देश ओळखा. काय प्रश्न आहे नमुना प्रश्न? खालील वाक्यातील उद्देश ओळखा. वाक्य काय आहे बरं? सिंह प्राणी हा जंगलाचा राजा आहे. सिंह हा प्राणी जंगलाचा राजा आहे. आता आपण प्रश्न विचारू क्रियेला. राजा कोण? राजा सिंह. राजा आहे तो सिंह आहे. मग वाक्यातील उद्देश कोणतं? सिंह. सिंह. शाबास. मग पर्याय क्रमांक किती असेल बरं उत्तर? सिंह पहिला क्रमांक. पहिला क्रमांक. अगदी बरोबर. वाक्यातील पहिला क्रमांक हे आहे या प्रश्नाचे उत्तर. सिंह हा जंगलाचा राजा आहे. हो की नाही? तर सिंह हा प्रथम क्रमांकाचा पर्याय या प्रश्नाचे उत्तर आहे. चला बघूया पुढील नमुना प्रश्न. खालील वाक्यातील विधेय ओळखा. खालील वाक्यातील विधेय ओळखा. वाक्य काय आहे अगोदर वाचा. आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. आता आंबा गोड आहे अगोदर काय शोधणार? वाक्यातील उद्देश सांगा बरं. उद्देश काय आहे? गोड आहे. कोण गोड आहे? आंबा. आंबा गोड आहे. तर आंबा काय आहे वाक्यातील? उद्देश. पण प्रश्न काय विचारला आपल्याला? विधेय ओळखा. विधेय ओळखा. मग उद्देशाविषयी म्हणजे आंब्याविषयी कोणती विशेष माहिती सांगितली आहे याच्यामध्ये? गोड आहे.
गोड आहे. बरोबर. मग गोड आहे हे वाक्यातील काय आहे? विधेय. विधेय आहे. पर्याय क्रमांक किती असेल बरं उत्तर? दुसरा. दुसरा. खूप छान. पर्याय क्रमांक दुसरा हे आपले बरोबर उत्तर आहे. अतिशय छान. बघूया पुढील नमुना प्रश्न. पुढील नमुना प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय ते आपण समजून घेऊया अगोदर. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. प्रश्न काय आहे समजून घ्यायचा. उद्देश आणि विधेयमध्ये कन्फ्युज नका हो, गोंधळ करू नका. अगोदर समजून घ्यायचं की आपल्याला विचारले काय आहे. तर इथे विचारले आहे उद्देश ओळखा. मग उद्देश काय आहे? शिवाजी महाराज. अगोदर वाक्य वाचा. शिवाजी महाराज हे खूप महान राजे होते. बरोबर. शिवाजी महाराज हे खूप महान राजे होते. मग इथे आपण खूप महान राजे कोण? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. मग आता इथे पर्याय क्रमांक कोणता असेल बरं? तिसरा. तिसरा. पहिला का बरं नाही? कारण की तिथे फक्त शिवाजी आहे. अगदी बरोबर. तिथे फक्त शिवाजी आहे. कारण इथे उद्देश दिलेला आहे प्रश्नाचे. सर तुमचा आवाज नाही येत आहे इथे. शिवाजी महाराज पर्याय क्रमांक 3. चला बघूया पुढील नमुना प्रश्न. काय नमुना प्रश्न काय विचारलाय बरं नमुना प्रश्नामध्ये? खालील वाक्यातील विधेय ओळखा. खालील वाक्यातील विधेय ओळखा. काय आहे वाक्य? शिखर उंच आहे. शिखर उंच आहे. उंच असणार कोण? शिखर. शिखर. उंच असणार आहे शिखर. तर मग शिखर हे काय झालं वाक्यातील? उद्देश. उद्देश. पण आपल्याला प्रश्नात विचारलाय विधेय ओळखा. उंच आहे. उंच आहे. शिखर म्हणजे उद्देशाविषयी जी माहिती वाक्यामध्ये सांगितली ते म्हणजे उंच आहे. म्हणजे वाक्यातील उद्देश वगळता उरलेला भाग हा वाक्याचा विधेय भाग असतो. तर मग उंच आहे हा पर्याय क्रमांक किती आहे? चौथा. चौथा. उंच आहे. बरोबर. शाबास. उंच आहे हा झाला या प्रश्नाचे. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. योग्य उत्तर. चला बघूया पुढील नमुना प्रश्न. काय सांगतोय नमुना प्रश्न? खालील वाक्यातील विधेय भागात किती शब्द आहेत ते ओळखा. बरोबर. आता खालील वाक्यातील विधेय विभागात किती शब्द आहेत ते ओळखा. आपल्याला विधेय भागा. आता आपण वाक्य आपल्याला समजून घ्यायचंय. वाक्यामध्ये उद्देश पण ओळखायचा, विधेय पण ओळखायचा आणि जो विधेय भाग आहे त्यात एकूण किती शब्द आले आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. आता मला सांगा वाक्य काय आहे? फुलपाखरे खूप सुंदर आहेत. फुलपाखरे खूप सुंदर आहेत. मग फुलपाखरे खूप सुंदर आहेत. सुंदर असणार कोण? फुलपाखरे. फुलपाखरे सुंदर असणारे आहेत तर फुलपाखरे. मग फुलपाखरे काय झाले या वाक्यातील? विधेय. फुलपाखरे. फुलपाखरे उद्देश आहे. काय आहे? उद्देश. कारण आपल्याला उद्देश. पण आपल्याला काय विचारलं आहे? विधेय विभागात किती शब्द आहे. मग उरलेला भाग म्हणजे काय वाक्याचा? विधेय भाग. बरोबर आहे ना? मग विधेय भागात कोणकोणते शब्द आले आहेत? खूप सुंदर. खूप सुंदर आहे. मग त्यातील जे शब्द आहेत ती मोजा. किती आहेत? 1 2 3. आणि हे
तिसरा शब्द. खूप सुंदर आहेत. एकूण किती शब्द आले आहेत? एवढीशी नाही एवढीशी. किती शब्द आले आहेत? 3. मग मला सांगा, या वाक्यातील या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणते आहे? 3. 3. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तिसरा. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक तिसरा हे याद आले या वाक्याचे योग्य उत्तर. अगदी बरोबर. खूप छान. समजलं तुम्हाला सर्व? उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय आणि कशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षामध्ये आपल्याला प्रश्न, नमुना प्रश्न विचारले जातात, हे सगळं तुम्हाला कळालं? समजलं का तुम्हाला? समजलं ना? चालेल. मग आता आपण काय करूया, यावरती थोडेसे प्रश्न उत्तर घेऊया. सांगता येईल ना तुम्हाला उत्तर? सांगाल ना उत्तर? हा, ओके. तर मग आता मला तुम्हाला सांगायचंय, अगोदर काय विचारलंय बरं? उद्देश म्हणजे काय? सांगा मला मग, उद्देश म्हणजे काय? सांगा बघू, उद्देश म्हणजे काय? जे पहिल्या क्रमांकावर असते नाव त्याला उद्देश म्हणतात. पहिल्या क्रमांकावर. अच्छा. मग वाक्यात तर मी मध्ये पण घेतलं होतं. मग असं कसं असेल बरं? मी सांगितले होते की वाक्यात ते सांगते कोण आणि कोणी त्याला उद्देश असे म्हणतात. बर, चालेल. आता उद्देश म्हणजे काय की वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते. काय सांगितले मी? ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते तो म्हणजेच उद्देश. बरोबर. आता दुसरा विधेय काय? विधेय म्हणजे काय बरं? जे उद्देश विषयी माहिती सांगते. बरोबर. उद्देशाविषयी जे अधिक माहिती सांगते त्याला म्हणतात विधेय. म्हणजे वाक्यातील उद्देश सोडला तर उरलेला भाग हा काय असतो? विधेय भाग असतो. खूप छान. आता आपल्याला या ठिकाणी पुढे नमुना प्रश्नातील जे काही प्रश्न उत्तर आहेत ते बघायचे आहे. तुम्हाला प्रश्न वाचायचा पण आहे आणि उत्तर पण सांगायचे आहे. ठीक आहे? चला, प्रश्न वाचा आणि उत्तर सांगा. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. लावण्या खूप सुंदर नाचते. लावण्या. बरोबर. उद्देश लावण्या. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरं, वाक्यात क्रिया काय आहे बरं? नाचते. मग सुंदर नाचणारी कोण? लावण्या. लावण्य हे झालं वाक्यातील उद्देश भाग. खूप छान. चला, खालील वाक्यातील विधेय ओळखा. विमान आकाशात उडते. क्रिया क्रमांक 3. आकाशात उडते. पर्याय क्रमांक 3. आकाशात उडते. का बरं? या वाक्यातील उद्देश कोणता आहे सांगा बरं मला मग. विमान. उद्देश हे काय आहे? उद्देश. मग याच्याविषयी माहिती सांगणार उरलेला भाग म्हणजे कोणता? आकाशात उडते. हे काय? विधेय. हे काय झालं? विधेय भाग. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. खूप छान.
चला पुढचा प्रश्न काय आहे? महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपती आहेत. नाही, वाक्य व्यवस्थित वाचा. नमुना प्रश्न काय आहे ते सांगा मला अगोदर. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश ओळखा. महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपिता राष्ट्रपती. हा भारत बरोबर. बरं, आता उद्देश कोणता बरं वाक्यातील? महात्मा गांधी हे भारताच्या राष्ट्रपती आहेत. भारताचे राष्ट्रपती. हा, राष्ट्रपिता कोण आहेत? महात्मा गांधी. महात्मा गांधी. तर हे काय झालं वाक्यातील? हे झाले वाक्यातील काय आहे वाक्यातील? महात्मा गांधी विधेय विधेय आहे का उद्देश आहे? महात्मा गांधी हे झालं वाक्यातील उद्देश भाग. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. पर्याय क्रमांक 1 हे आहे त्याचे योग्य उत्तर. पुढचा नमुना प्रश्न काय? सूर्य पूर्वेला उगवतो. हे झालं वाक्य. पण मला सांगा नमुना प्रश्न, खालील वाक्यातील विधेय ओळखा. तुम्हाला काय ओळखायचंय खालील वाक्यातील? विधेय. मग वाक्यात अगोदर तुम्हाला काय ओळखावं लागेल? उद्देश. उद्देश. उगवणारा कोण? सूर्य. सूर्य. अगदी बरोबर. मग सूर्य काय झालं वाक्यातील? उद्देश. बरोबर आहे. मग उरलेला भाग समोरचा कोणता? पूर्वेला उगवतो. पूर्वेला उगवतो. हे वाक्यातील काय झालंय? विधेय. विधेय. पर्याय क्रमांक किती? 4था. कसं बरं? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4ला तर फक्त पूर्वेला आहे. उद्देश वाक्यातील कोणता? सूर्य. मग सूर्य सोडला तर उरलेला भाग कोणता वाक्यातील? उगवतो. पूर्वेला उगवतो. मग पूर्वेला उगवतो हे काय असणार वाक्यातील? विधेय असणार. मग पर्याय क्रमांक किती? पहिला. हे झालं आपला प्रश्नाचे योग्य उत्तर. चला, खूप छान. चला, नमुना प्रश्न वाचा. खालील वाक्यातील विधेय विभागात किती शब्द आहेत ते ओळखा. बरोबर. आजीने काल बाजारातून नवीन छत्री आणली. आजीने काल बाजारातून नवीन छत्री आणली. कोणी आणली छत्री? आजीने. आजीने आणली छत्री. मग आजी काय झाले वाक्यातील? आजी काय आहे वाक्यातील? आजी काय आहे? उद्देश. काय आहे? उद्देश. मग आता उरलेला भाग म्हणजे कुठून कुठपर्यंत? काल बाजारातून नवीन छत्री आणली. हा, हे काय झाले? इथून इथपर्यंत काय झाले? विधेय. मग आता यातील शब्द मोजा बरं. किती शब्द आले आहेत? काल बाजारातून नवीन छत्री आणली. छत्री. पहिला क्रमांक. बरोबर. तर विधेय विभागात एकूण किती शब्द आले आहेत? तर एकूण 5 शब्द आले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या नमुना प्रश्न जर असा आला
तर यातील आपण जर एखाद्या वेळेस तुम्हाला उद्देश विभागात सुद्धा किती शब्द आले ते पण विचारतील, तर हो. त्या मोजून योग्य पर्याय त्या ठिकाणी उत्तर करायचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5. आता मला सांगा, तुम्हाला समजले, सगळ्यांना कळले? हो. खूप छान. आता मला सांगा, आपण आज काय काय शिकलो बरं? उद्देश, विधेय, उद्देश, विधेय. काय आहे उद्देश आणि विधेय? उद्देश आणि विधेय काय आहे? वाक्याचे प्रचार, भाग. वाक्याचे काय आहेत? प्रचार, भाग. भाग. हा, वाक्याचे 2 भाग पडतात. मी तुम्हाला सांगितले अगोदरच की वाक्यात कोणाविषयी तरी माहिती सांगितली जाते, त्यावरून वाक्याचे किती भाग पडतात? 2 भाग पडतात. कोणकोणती? सर, तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होते. कोणकोणती 2 भाग पडतात? उद्देश आणि विधेय. तर आज आपण वाक्याचे 2 भाग, उद्देश आणि विधेय, हे आज आपण बघितले आहे. आणि त्यामध्ये उद्देश विस्तार पण आपण बघितला आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणारे नमुना प्रश्न सुद्धा आपण आज बघितले आहेत. तुम्हा सर्वांना समजलं असेल? हो. ओके. हा, खूप छान. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, मग जी वेळ झाली आपल्या गृहपाठ. अगदी बरोबर. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जी शिष्यवृत्ती पुस्तकं आहेत त्या पुस्तकातील वाक्याचे भाग या पाठातील सर्व नमुना जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला काय करायची आहे, सोडवायची आहेत. माझ्याकडे शिष्यवृत्ती पुस्तक नाहीये. नाहीये? अच्छा, ठीक आहे. तुझे जे मित्र मैत्रिणी असतील ना, त्यांच्याकडनं घेऊन तू सोडव. हा. ठीक, चालेल. तर अशा आज आपण इथे थांबूयात.